जयंतीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण शहरात फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे आणि पहाटेपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गर्दी सुरू आहे। भटकल गेट इथल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिवसभर इथे गर्दी असते। संध्याकाळी 6 नंतर मिरवणूक सुद्धा निघणार आहे। थेट आपण औरंगाबादमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, तिथे कसा उत्साह आहे? निश्चितपणे उत्साह जास्त आहे, कारण 2 वर्ष भीमजयंती साजरी करता नाही आली, त्यामुळे यावर्षी विशेष उत्साह आहे। आणि विशेष म्हणजे मागच्या 2 दिवसापासूनच भीमजयंतीला सुरुवात झाली। विविध कार्यक्रम रात्री 12च्या आसपास आतिषबाजी झाली, मोठ्या प्रमाणात केक कापण्यात आले आणि आज सकाळपासून भटकल गेट येथे जे आहेत अनुयायी, आंबेडकर प्रेमी, सर्व जाती पातीचे लोक या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करायला सुरुवात झालेली आहे। मात्र ही आता सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात जे आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक इथे येत असतात। विशेष म्हणजे औरंगाबादची भीमजयंती ही विशेष करून लोकांना आकर्षणाचा बिंदू असते, कारण संध्याकाळी जी मिरवणूक निघते ती मोठ्या प्रमाणात आहेत। एक जण सोलापूरहून आले, तुम्ही सोलापूरहून इथं भीमजयंतीला कशाला? कारण की औरंगाबाद ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यानं पावन झालेली भूमी आहे आणि इथली जी भीमजयंती तिचं वैशिष्ट्य खूप मोठं आहे। पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये औरंगाबादची भीमजयंती ओळखली जाते। ह्या भीमजयंतीचा उत्साह नेमका कसा आहे आतापर्यंत अनुभवता आलेला नव्हता, मात्र विशेष करून फक्त हा उत्साह अनुभवण्यासाठी इथल्या बाबासाहेबांचं जे कार्य होतं त्या कार्यभूमीत कशा पद्धतीनं जल्लोष साजरा केला। एक हे आपण बघतो की निळे फेटे विशेष करून मुलींच्या डोक्यावर फार दिसू लागलेत, कारण हे निळ्या फेटा का घातलात आहे तू आज का विशेष करून? आज भीमजयंती आहे म्हणून त्याच्या विशेष मी फेटा घातला आहे। पण काय वाटतं फेटा घालून? खूप अभिमान वाटतो। कुणाचा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। निश्चित लहान मुलगी आहे, पण इतरही लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात. सर काय म्हणाल, कशी सुरुवात? कोरोनाच्या कालावधीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करता आली नव्हती, त्यामुळे बौद्ध अनुयायी किंवा आंबेडकर अनुयायी यांना खूपच असं एकटेपणा जाणवत होता। पण आता सगळे निर्बंध हटल्यामुळे, कोरोना कमी झाल्यामुळे आज आम्हाला उत्साह वाटतोय। आंबेडकर जयंती रस्त्यावर येऊन साजरी करताना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आम्हाला 2 वर्षापासून आम्हाला प्रत्यक्ष अभिवादन करता येत नव्हतं। काय म्हणाल सर, 2 वर्ष आता करता नाही आले, आता एकदम फ्री हँड भीमजयंती? बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली औरंगाबादची भूमी आहे आणि या ठिकाणी भीमसैनिक आणि सगळ्याच नागरिकांना मोठ्या संख्येने येण्यासाठी उत्सुक असतात। मागील 2 वर्षामध्ये हा कार्यक्रम होऊ शकला नाही। यावर्षी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने मोठ्या संख्येने आज कर्मचारी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करतात। निश्चितपणे सर, काय भावना आहे? साहेब बोलले एकच, एकंदरीतच आपण बघतोय की महिला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत। तुम्ही फार अगदी मुलांना तयार वगैरे करून अभिवादनासाठी आलात, काय वाटलं? 2 वर्षापासून बाहेर निघलो नव्हतो त्यामुळे यावेळेस जास्त उत्साह आहे लोकांमध्ये, घरच्यामध्ये। निश्चित आपण बघितलं या ठिकाणी आता अशी सुरुवात आहे। फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते औरंगाबादमध्ये। फक्त औरंगाबाद शहर नाही तर आजूबाजूच्या परिसरातील लोकही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी, सर्व राजकीय पक्षाचे नेते असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील, हे येतात आणि विविध कार्यक्रम दिवसभर असतात, रॅलीज असतात, सगळ्या गोष्टी असतात। मात्र मुख्य आकर्षणाचा मुंदू जो आकर्षण असतं ते संध्याकाळी 6च्या नंतर जी मिरवणूक निघते औरंगाबादमध्ये, त्याचं मोठं तरुणांमध्ये अट्रॅक्शन असतं। आणि विशेष म्हणजे 12 वाजेपर्यंत डॉल्बी वाजवण्याची परवानगी या ठिकाणी देण्यात आलेली, मात्र 12च्या नंतर डॉल्बी बंद असणार। 12 पर्यंत निश्चितपणे डॉल्बी वाजू शकतात। जी सिद्धार्थ, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपण आता औरंगाबाद नंतर थेट नागपूरच्या दीक्षाभूमीमधून आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत, तिकडे जाणार आहोत। तुषार, 2 वर्षानंतर आज मोठ्या उत्साहात भीमजयंती साजरी करायला मिळते अनुयायांना, काय वातावरण आहे तिकडचं? हे थेट दृश्य जर का तुम्ही बघितलं तर पाठीमागे मुख्य कार्यक्रम सुरू झालेला आहे। भंते सुरेश ससाई हे इथे पोहोचलेले आहे, सोबतच स्थानिक इथले जे दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी देखील आहे। आणि या संपूर्ण जर का सोहळ्याचं स्वरूप बघायचं झालं तर जवळपास 2 वर्षामध्ये जे कोविडचे प्रतिबंध होते त्या सगळ्या कोविडच्या प्रतिबंधामुळे आंबेडकरी अनुयायांना हा सोहळा साजरा करता येत नव्हता, मात्र यावर्षी सगळे प्रतिबंध उठवण्यात आले। त्यामुळे आपण बघू शकतो की जर का तुम्ही त्या बाजूला जर बघितलं तर भंते सुरेश ससाई यांचा जो सोहळा आहे ते आले आहे, त्यांच्या हस्ते पूजा अर्चना होत आहे। बौद्ध प्रतिमा आहे, त्या बौद्ध प्रतिमेची पूजा अर्चना होत
होत आहे. त्यानंतर प्रार्थना झाल्यानंतर मग आतमध्ये जर का तुम्ही आतमध्ये जर का बघितलं तर आपण आपल्या दर्शकांसाठी थेट दीक्षाभूमीच्या आतमध्ये जाऊ, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थि कलश ठेवण्यात आलेले आहे. जे आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीला दर्शनाला येतात त्याचं महत्त्व हेच आहे की एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956मध्ये इथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती, त्यामुळे याला दीक्षाभूमी या नावाने ओळखलं जातं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थि कलश देखील इथे ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे या अस्थि कलशाच्या दर्शनासाठीच मोठ्या प्रमाणे आंबेडकर अनुयायी जगभरातनं इथे येत असतात दीक्षाभूमीला. आता बाहेर मुख्य सोहळा आहे, त्यामुळे आतमधल्या या स्तूपामध्ये तितकी गर्दी पाहायला मिळत नाही, कारण की बाहेर भंते सुरेश ससाई आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होत आहे. पण हे थेट दृश्य जर का आपण बघितली, ज्या दर्शकांना दीक्षाभूमीला येणं शक्य झालं नाही त्यांच्यासाठी हे थेट दृश्य आपण देत आहे की दीक्षाभूमीचं वातावरण कसं आहे. दीक्षाभूमीच्या आतमध्ये जे दृश्य आपल्याला नेहमी पाहायला मिळतात, अनेक लोकांना इथे एक ऊर्जा मिळते, कारण की दीक्षाभूमी हे विचाराचं प्रेरणास्थान आहे. समाजामध्ये समताचा एक संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला, त्या समतेचं प्रतीक आहे. त्यामुळे निश्चितच दीक्षाभूमी हे मोठं आकर्षणाचं केंद्र आहे आणि मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी वर्षभर येत असतात. आणि आज तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, त्यामुळे एक मोठा उत्साह नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे. जी तुषार आणि औरंगाबादहून आपल्यासोबत सिद्धार्थ गोदाम होते. दोघांचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. औरंगाबादमध्ये काय कार्यक्रम आणि त्याचसोबत